I have heard people have come to me 70 years and they have told me their struggles. आणि 70 वर्षाचे लोक येऊन त्यांनी सुद्धा मला ह्या गोष्टीमध्ये त्यांचे संघर्ष सांगितलेले आहेत. Not because I am some big. आणि मी कोणता मोठा आहे म्हणून नाही. I stand because of the grace of God. मी उभा आहे कारण प्रभूची दया माझ्यावरती I आहे. stand because Jesus helps me. आणि मी उभा आहे कारण प्रभू रोज मला मदत करतो. Same Jesus will help आणि you. तोच येशू तुम्हाला सुद्धा मदत करणार आहे. Hallelujah. जरा जोरात hallelujah. Okay, Matthew chapter 5 verse 28. आणि मत्तई कृष्णवर्तमान 5वा अध्याय 28वा वचन. Matthew 5:28. मत्तई कृष्णवर्तमान 5वा अध्याय 28वा वचन. Jesus said, येशू म्हणाला, if you look at a woman जर का तू एखाद्या स्त्रीकडे पाहिलंस or a man किंवा एका पुरुषाकडे पाहिलंस and you lust after them in your heart, आणि तुझ्या मनामध्ये विचारांमध्ये तू जर त्याच्या पाठीमागे वासना ठेवलीस, you have already committed sin. तू पाप केलेला आहेस. संपलं. शरीराने नाही, मनामध्ये संपलं. तू शरीराने पाप कदाचित केलं नसेल पण मनामध्ये सुद्धा So तू केलेलं even if आहेस. you are struggling in your mind, I want to tell you, you need help. आणि जर का तू तुझ्या मनामध्ये जरी संघर्ष करत असतील तर मला तुला सांगू दे की तुला मदतीची गरज हो, आहे. आणि मदत घ्यायची. तुम्ही म्हणणार, पास्टर मी जर का कोणाला मदत विचारलं तर सगळ्यांना माहिती होईल की मला हे त्रास आहे. मी तुम्हाला काय सांगू, पडल्यानंतर लोकांना कशाला माहिती द्यायचं. जेव्हा संघर्ष होतो तेव्हाच मदत घ्या ना, तेव्हाच मदत घ्या. कशाला पडायचं. आणि सगळ्यांना त्रास असतो, कुठं ना कुठं असतोच. असं कोणी पण नाहीये कोणत्या पण चर्च मध्ये ज्याला बिलकुल त्रास नाही. असं कोणी पण नाही. तुम्ही मला दाखवा, मी त्याचे पाय धरतो, कारण तो देव आहे. आणि आम्हाला माहिती एकच देव आहे, येशू स्वर्गाला सोडून इकडे आला आहे. सगळ्यांना प्रभू हवा आहे, सगळ्यांना प्रभू पाहिजे, सगळ्यांना प्रभूची मदत पाहिजे येशूच्या नावाने. आमेन, 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 आमेन. हालेलुया. Hallelujah. नंबर 3. तिसरी गोष्ट, Maybe you are struggling कदाचित तुम्ही संघर्ष करत even असाल physically. शरीराने सुद्धा. Now the biggest problem today is pornography. आणि आज सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर ती म्हणजे अश्लीलता आहे. हो, अश्लील चित्र बघणं हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. कारण पूर्ण जग आता तुमच्या हातात आहे. तुमचा मोबाईल, अँड्रॉइड फोन, एव्हरीथिंग इज देअर. आणि सगळं त्या ठिकाणी मिळतं तुम्हाला. बोलू का, बोलू शकतो का, काहीतरी बोला. नाही, चल रे आपण जाऊ, घरी जाऊ, चल जेवण वगैरे चांगलं करू, झोपून जाऊ, आणि आज संध्याकाळी बोलू का. जरा जोरात बोला, बोलू का. हो, सत्य ऐकायला पाहिजे, समजलं पाहिजे, आणि ते सत्य तुला सुटकारा देणार आहे येशूच्या आमेन, नावाने. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. हालेलुया. Okay, now please write. लिहून घ्या. So you are in that 1, 2, 3 category. आणि समजा तुम्ही 1, 2, 3 कुठल्याही या प्रकारच्या लोकांमध्ये असाल. Yeah. Okay. And some of you, आणि तुमच्यातील काही जण in your dream, तुमच्या स्वप्नांमध्ये you have relationships with people. आणि लोकांशी तुम्ही संबंध प्रस्थापित करता. In your dreams, you get these dreams. तुम्हाला अशी स्वप्न पडतात. Maybe once in 6 months, once in a month. महिन्यातून एकदा, 6 महिन्यातून एकदा. And some of you know that, some of you are fearful even to sleep, because the moment you sleep, something is going to happen. आणि तुमच्यातील काही जण लोक तुम्ही झोपायला सुद्धा घाबरता कारण तुम्हाला माहिती आहे झोपल्यावर तुम्हाला असं काहीतरी होतं. होणार. पण आमच्याकडे काय आहे, प्रभू ज्याचं नाव सगळ्या नावापेक्षा मोठं आहे. आणि तो म्हणतो, आज जर का खरं बोलणार तू माझ्या बरोबर, मी तुला सुटकारा देणार. आमेन, 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 आमेन. हालेलुया. हालेलुया. Okay, so what are the effects? आणि परिणाम काय होतात? Please write. What are the effects of sexual sin? लैंगिक पापाचे परिणाम लिहून घ्या. Number 1, पहिला परिणाम, you will lose your honor. तुमचा आदर तुम्ही गमावून बसाल. Yeah. Not honor. Honor is not something which you show outside. आणि आदर म्हणजे असा कोणताही नाही की जो तुम्ही बाहेर दाखवता. Honor is something your heart should experience it. आणि आदर म्हणजे जो तुमच्या हृदय त्याचा अनुभव घेतो तो आदर. Inside your heart you should know there is a cloth of honor over you. आणि तुमच्या हृदयाच्या आतमध्ये तुम्हाला ह्याची जाणीव असली पाहिजे की तुमच्यावरती एक आदराचं वस्त्र आहे. There are so many people who dishonor me. आणि असे खूप सारे लोक आहेत जे माझा अनादर करतात. So when they dishonor me, आणि जेव्हा ते माझा अनादर करतात I feel sad. मला वाईट वाटतं.
Then the Holy Spirit tells me, मग मला पवित्र आत्मा सांगतो, do you know what clothes you are wearing? तुला माहित आहे कोणत्या प्रकारची वस्त्र तुझ्यावरती आहेत? I said, yes. मी म्हणतो होय. Then he asked me, what clothes are you wearing? मग पवित्र आत्मा मला विचारतो कोणती वस्त्र आहेत? Honor and glory. आणि तो म्हणतो की आदर आणि गौरवाची वस्त्र आहेत. Hallelujah. Hallelujah. माझ्या बरोबर आहे ना? ओके. सगळे माझ्या बरोबर आहे? ओके. If you read Proverbs chapter 5 आणि जर का तुम्ही नीतिसूत्रचं पुस्तक 5वा अध्याय वाचलात and verse 7, आणि 7वं वचन वाचलात, it says anybody who is living in sexual sin, आणि ते वचन आम्हाला सांगतं की कोणी जो लैंगिक पापामध्ये जीवन जगत आहे he will lose his honor. तो स्वतःचा आदर गमावून बसेल. Hallelujah. हालेलुया. काय काय लोक लपून लपून ह्या गोष्टी सगळ्या लपून होतात. आणि ह्याबद्दल ज्याबद्दल आम्ही बोलतो हे सगळं लपून छपून होतं Yeah, and it's all hidden inside. आणि ते सगळं आतमध्ये लपलेलं But असतं. demons know it. पण दुष्ट आत्म्याला ते माहिती आहे, You know it. तुम्हाला ते माहिती आहे, God knows it. देवाला पण ते माहिती आहे. God wants to help you. देवाला तुम्हाला मदत करायची आहे. Demons are condemning you. दुष्ट आत्मे तुला दोष लावत आहेत. But today पण आज is your day of salvation. तुझ्या मुक्ततेचा दिवस आहे. जरा जोरात हालेलुया म्हणा. Hallelujah. In John chapter 4, आणि योहान कृष्णवर्तमान 4था अध्याय, Jesus met the woman आणि at the well. आणि येशू एका स्त्रीला भेटला जी त्या विहिरी जवळ होती. You know what he said? तो काय म्हणाला माहिती आहे? Go and bring your husband. जा आणि तुझ्या पतीला घेऊन ये. हा, बाजूवाल्याला जरा हलवा. झोपू नको बाबा, झोपू नको. नाही आता हलवू नको. मी बघितलं. तू जाऊन आला स्वर्गाला, जाऊन आला स्वर्गाला. जाऊ नको आता, कारण तो स्वर्ग वेगळा. तिथं फक्त डँटडाँग डँटडाँग. हो, तो स्वर्ग वेगळा. तिकडे जाऊ नका, माझ्या बरोबर राहा. हा मुक्ततेचा वेळ आहे. आता गरम आहे मला समजतं. पुढच्या वेळेस मी थोडे एसी लावून देईल तुम्हाला. आमेन नाही बोलत बघा. एवढा पण विश्वास, एवढा तर विश्वास ठेवा माझ्यावर. ह्या माणूस असं काहीतरी करू शकतो म्हणून. करू पण शकतो. हा मेरे साथ रहना, मुझे आपको मदद करना है. ओके. सो जीसस सेड, कॉल योर हस्बैंड. आणि येशू त्या स्त्रीला म्हणाला की तुझ्या पतीला तू बोलाव ना. You know what she said? ती काय म्हणाली माहित आहे? I don't have a husband. माझ्याकडे माझा पती नाहीये. John chapter 4 verse 18. योहान कृष्णवर्तमान 4था अध्याय 18वं वचन. John chapter 4 verse 18. योहान 4:18. Then Jesus said, मग येशू म्हणाला, oh my child, माझ्या मुली, you have told me the truth. तू मला सत्य सांगितलेलं आहेस. खरं बोलायचं. आमेन आमेन आमेन. आमेन नाही बोलला, इथे येऊन दे. खरं बोलायचं. डबल जीवन जगायचं नाही, कारण आतून तू पोकळ होत आहे. आम्ही जातो चर्चला, आम्ही बायबल वाचतो, पण आतून काय आहे? आपल्याला आतून पोकळ नाही पाहिजे. आतून परमेश्वराच्या आत्म्याने, परमेश्वराच्या वचनाने, प्रभूच्या जीवनाने भरून राहायचं येशूच्या नावाने. आमेन 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 आमेन. खरं बोलायचं. ओके. सो जीसस सेड, यू हॅव टोल्ड मी द ट्रुथ. आणि येशू म्हणाला की तू मला खरं सांगितलंस. And then he said to her, आणि मग तो तिला म्हणाला, you had 5 husbands. तुझे 5 पती होते. You had. तुझे होते 5. Now आता you are living with a person who is not your husband. तू अशा व्यक्तीसोबत राहतेस की जो तुझा पती पण नाहीये. And that moment आणि त्या क्षणी Jesus delivered her. येशूने तिला सुटकारा दिला. जे आज खरं बोलतील त्यांना सुटकारा भेटणार आहे. आमेन 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 आमेन. जरा जोरात टाळी वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. जे खरं बोलणार त्यांना प्रभू आज सुटकारा देणार. आमेन. काय काय येतं म्हणता, प्रभू पास्टर आमच्यासाठी प्रार्थना करा. आणि आम्ही या देवा याला वाचव वाचव. एकदा प्रभू म्हटलं हात काढ. का म्हणता हात काढ? हात काढ म्हटलं, हात काढला. आता काय? तो खरं बोलतच नाही तुझे. का बोलतात प्रभू? ये खोटारड्या, जा इकडून. असं का बोलता पास्टर? म्हटलं खरं बोल, खरं बोल. हा हा पास्टर मी बोलतो, खरं बोलतो. मग खरं ओकलं त्याने, सुटकारा झाला. आमेन आमेन. आज जो पण खरं बोलणार त्याला प्रभू सुटकारा देणार आमेन, आमेन, त्या आमेन, क्षेत्रामध्ये. आमेन. हालेलुया. हालेलुया. You know what happened? आणि काय झालं माहितीये का? This same woman आणि तीच स्त्री
who never went to see the people in the village. आणि त्या गावामध्ये ती लोकांसमोर कधी गेली नाही. That same woman, ती स्त्री she went to the villages, ती त्या गावामध्ये गेली stood before everybody. आणि प्रत्येकासमोर ती उभी She राहिली told everybody, आणि तिने सगळ्यांना सांगितलं गावात, I met Jesus. मी येशूला भेटले He told me everything about me. आणि माझ्या जीवनाबद्दल त्याने सर्व काही खरं मला And I am सांगितलं. delivered. आणि मला मुक्तता मिळाली और पूरे गांव को प्रभु के पास लेके आणि आया. संपूर्ण गावाला ती प्रभूकडे घेऊन आली. मुक्तता होणार, पण त्या लोकांनाच भेटणार जे खरं बोलतात. आमेन, आमेन, आमेन. थोडं जरा जोरात आमेन बोला. अहो जर का मी खरं बोललो तर माझं काय होणार? काय होणार? मुक्तता भेटणार. वा, मुक्तता भेटणार, सुटकारा भेटणार. आणि हे जे दुष्टात्मा आहे तुम्हाला त्रास देत असतात, त्याच्यापासून तुम्हाला काय भेटणार? सुटकारा भेटणार. आमेन. किती लोक विश्वास करतात प्रभू इथं आहे, इथं आहे? जरा जोरात आमेन बोला. एकदा अजून जोरात आमेन. नंबर टू, दुसरी गोष्ट, नंबर टू, यू विल लूज युअर वेल्थ. तुम्ही तुमची संपत्ती ऑल गमावून यू बसाल. यंग पीपल, तुम्ही सर्व जे तरुण मुलं आहात इफ यू आर स्ट्रगलिंग विथ pornography, you have to listen to me. आणि जर का तुम्ही अश्लीलतेमध्ये संघर्ष करत आहात तर कृपा करून ऐका. All you older people, if you are struggling in this area, please listen to आणि me. जे वयस्कर लोक आहेत, जर तुम्ही ह्या भागामध्ये संघर्ष करत असाल तर माझा ऐका. If your eyes keep searching for men and women, आणि जर का तुमचे डोळे स्त्री पुरुषांना शोधत राहत असतील, you have to listen to me. तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. जरा हात लाव. आहे ना, आहे, सगळे आहे. तेच मी सगळ्यांना गोळा करतो. बघितलं, माझं काम खूप त्रासवाना काम आहे. प्रचार करणं खूप इझी आहे. इथं उभं राहायचं आणि बोलत राहायचं. हाही आमेन. नाही, एक पण दुष्ट आत्मा हल्ला नाही. ते पण म्हणतात चांगला प्रचार होता. मला दाखवा, शास्त्र उघडा, जिथं पण येशू जायचा पहिली गोष्ट सगळे दुष्ट आत्मा पळायचे. आमेन, 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 आमेन. राज्य खाली आला आहे. जरा जोरात टाळी वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. नंबर टू, दुसरी गोष्ट, नंबर टू, you lose your wealth. तुम्ही तुमची संपत्ती गमावून बसा. Proverbs chapter 5 verse I think verse 9. आणि नीतिसूत्रचं पुस्तक 5वा अध्याय 9व वचन. Proverbs chapter 5 verse 9. नीतिसूत्र 5:9. It says if a man lives in sexual sin, आणि ते सांगतं की जर एखादा मनुष्य लैंगिक पापामध्ये जीवन जगत असेल strangers will come and take away their wealth. आणि अनोळखी लोक येतील आणि त्याची संपत्ती घेऊन जातील. काय लोक एवढं काम करतात पण त्यांच्या कामावर बिलकुल आशीर्वाद नाही. का आशीर्वाद नाही? कारण जे आत्मा आहे ते तुम्हाला तुमच्या आशीर्वादाला खाऊन टाकतात. हे पास्टर माझ्या डोक्यावर हात ठेव. हात ठेवून ठेवून मी केस काढून टाकले तुझे. आता मी हात ठेवणार नाही. आता मी दुसरं काहीतरी करणार आहे. सत्य शिकवणार. आणि जर का तू होकार केला तर मग दुष्ट आत्म्यांना पळवणार येशूच्या नावाने. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. हालेलुया. Okay, let me tell you a small story. मला तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगू द्या. हमारे चर्च का माझ्या मंडळीमध्ये husband, wife, 2 children. आणि पती पत्नी आणि 2 लेकरं. They had a business. आणि त्यांचा एक व्यवसाय होता. They had 3 cars. आणि त्यांच्या 3 कार होत्या. Nearly 1,50,000 every month they used to earn. आणि जवळजवळ 1.5 लाख प्रत्येक महिन्याला त्यांना मिळायचे. Yeah, they were very happy. आणि ते खूप खुश होते. Very happy. Come. खूप खुश होते. Happy family. Happy एकदम family. एकदम आनंदित परिवार नाचना होता. जरा. Happy family. आणि आनंदी परिवार होता Happy एकदम. family. आणि आनंदी परिवार. Then suddenly आणि अचानक this man he fell in love with some girl. आणि अचानक तो जो पुरुष होता तो एका दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला. So in 6 months time, आणि 6 महिन्याच्या काळामध्ये 1 car is gone. एक कार गाडी गेली. So this brother came to me on Sunday आणि एक तो भाऊ त्या रविवारी माझ्याकडे आला and told me, आणि मला म्हणाला, Pastor, please pray. पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करा. I lost my car. माझी कार मी गमावून बसलो. And I with great compassion. आणि मी एकदम अति कळवळ्यानं, या देवा याला मदत कर. याला मदत कर. देव पण म्हणत असेल माझा हा दास किती मूर्ख आहे. प्रार्थनेच्या अगोदर मला विचारत पण नाही याच्यासाठी करू का प्रार्थना. कारण आम्ही सगळे एक्सपर्ट आहे.
प्रार्थना म्हणजे घाला हात, घाला हात. लोक काही पण करून येतात आणि आम्हाला म्हणतात प्रार्थना करा. असं नसतं, असं नसतं. गॉन. गेली. आफ्टर 6 months आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये second car is gone. दुसरी कार पण गेली. Again he came. परत तो आला This time I did not put my hand. आणि ह्या वेळेला मी त्याच्यावरती हात नाही ठेवला. I asked him, मी त्याला विचारलं, are you living in some sin? काय तू कोणत्या पापामध्ये जीवन जगत आहेस का? आजकाल ना चर्च मध्ये पाप म्हटलं ना सगळ्यांना काहीतरी इथं चटका बसतो असं वाटतं मला. आमचा येशू आमच्या पापासाठी वनस्तंभावर गेला. आमेन आमेन आमेन. कोणी आमेन म्हणत आहे? हो. आणि आजकाल चर्च लोक गुड फ्रायडे नाही, ईस्टर नाही, फक्त किचमिच किचमिच, फक्त नाचायचं. अहो जर का आपल्याकडे गुड फ्रायडे नाही आणि रिझरेक्शन संडे नाही तर आपलं हे जे विश्वासाचं जीवन व्यर्थ आहे. आमेन आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. So I asked him, are you okay? आणि मी त्याला पुन्हा विचारलं, तू ठीक आहेस काय? He said, yeah, I'm okay. I'm तो okay. म्हणा, मी ठीक आहे, ठीक आहे, I'm एकदम okay. ठीक आहे. मी एकदम ठीक आहे, I'm एकदम okay. ठीक आहे. I'm okay. So I stood behind आणि मग मी थोडं मागे थांबलो. and I prayed, मी प्रार्थना केली, Lord help him. प्रभू ह्याला मदत कर. He went. तो निघून गेला In 3 more months, आणि पुढच्या 3 he महिन्यामध्ये lost his third car. आणि त्याची तिसरी कार पण निघून गेली. 18 महिन्यामध्ये सगळं गेलं. परत आला. मी विचारलं, तू काय चुका केल्या का रे? नाही नाही. प्रभू म्हटला, चुका केल्या आहे ते मी तुला सांगत आहे ना. प्रभू पापाला आशीर्वाद देत नाही, प्रभू पश्चातापाला आशीर्वाद देतो. आमेन आमेन आमेन. जरा जोरात टाळी वाजवून प्रभूला धन्यवाद द्या. पापाला प्रभू आशीर्वाद देत नाही, पश्चातापाला प्रभू आशीर्वाद देतो. आमेन आमेन आमेन. हालेलुया. Number 3. This sin, हे पाप it will affect your body. ते तुझ्या शरीरावरती परिणाम करणार. It will affect your body. ह्या पापाचा परिणाम तुझ्या शरीरावरती होणार. Very dangerous. खूप भयानक आहे. Pornography will affect your body. आणि अश्लीलता तुझ्या शरीरावरती परिणाम करणार. Masturbation will affect your body. हस्तमैथून तुझ्या शरीरावरती परिणाम करणार. Any kind of sexual expression outside marriage, it will affect your आणि body. विवाहाच्या बाहेर असलेलं कोणतेही लैंगिक संबंध तुझ्या शरीरावरती परिणाम करणार. सगळे आमेन नाही म्हणत आहे, सगळे शांत आहे. मला माहित आहे. माझ्या बरोबर आहे का? Proverbs chapter 5 आणि नीतिसूत्राचं पुस्तक 5वा अध्याय and verse 11 says, आणि 11 वचन सांगतं, yeah, your body will be affected. तुझ्या शरीरावरती त्याचा परिणाम होणार. 1 Corinthians पहिले करिंथ chapter 6 and verse 18. आणि 6वा अध्याय आणि 18 वचन. 1 Corinthians पहिले करिंथ chapter 6 verse 18. 6वा अध्याय 18 वचन. It says, ते म्हणतं, when you sin sexually, जेव्हा तू लैंगिक पाप करतोस, you are sinning against your body. तू तुझ्या स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतोस. किती लोकांना लंबा जीवन जिना, लंबा लंबा लंबा, आणि किती लोकांना जास्त जीवन जगायचं आहे, जास्त नाही म्हणजे लांब रे असं. जास्त काळ जगायचं. हा जास्त म्हणजे आता 40 नाही, 50 नाही, 60 नाही, 70 नाही, कमीत कमी 80. कोण आहे आम्ही नाही म्हणत आहे? जायचंय का प्रार्थना करू जा म्हणा. असं नाही ना, आपल्याला जगायचं ना बेटा, जगायचं आहे ना. पण कसं जगलं पाहिजे? कसं जगलं पाहिजे? Your body should be strong. आणि तुमचं शरीर मजबूत पाहिजे. Hallelujah. मजबूत पाहिजे, नाहीतर काम नाही करू शकत. Everything will be over. आणि सगळं संपून जाईल. Let me tell you one more story. आणि मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू द्या. In our church, आमच्या मंडळीमध्ये there's one boy. एक मुलगा आहे. होता. मी दुबईला गेलो होतो. I went to Dubai. आणि मी दुबईला गेलो होतो. So I preached in a place. आणि मी एका ठिकाणी शिकवलं. After preaching, I come out. आणि शिकवल्यानंतर मी बाहेर आलो. One man comes to me आणि एक माणूस माझ्याकडे आला. and he tells me. आणि त्याने मला सांगितलं. He holds my hand, both my hands, आणि त्याने माझे दोन्ही हात पकडले. and he said, आणि मला म्हणाला, tears are flowing. त्याच्या डोळ्यातून अश्रू होते. And he's saying, आणि म्हणत आहे, Pastor, I have sinned. पास्टर मी पाप केलेलं आहे. So I asked him, what sin did you do? मी त्याला विचारलं, तू कोणतं पाप केलंस? He said, Pastor, I went to a prostitute. तो म्हणाला की पास्टर मी एका वैश्येकडे गेलो होतो. I said, okay. So I asked him, are you married? मी त्याला विचारलं, तुझा विवाह झालाय काय? He said, yes, Pastor. तो म्हणाला, होय पास्टर.
I said, do one thing. मी त्याला म्हटलं एक काम कर You resign and you go back home. आणि तू इथं तुझ्या नोकरीचा राजीनामा दे आणि परत तुझ्या घरी जा. So he resigned. आणि त्यानं तिथं राजीनामा दिला. He went back home. तो पुन्हा परत घरी आला. मला तुम्हाला काहीतरी बोलायचं इथं. तुमचं जर का लग्न झालं ना, तुम्ही तुमच्या बायको बरोबर राहायचं. आणि ताई लोक, तुमचं लग्न झालं ना, तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर राहा. भाकरवर जर का तूप नसलं ना तरी चालेल, पण तुमच्या परिवाराला सांभाळा येशूच्या नावाने. आमेन आमेन. थोडं जोरात टाळी वाजून. दुबईला वगैरे जाऊ नका, काय भेटणार आहे तुम्हाला? हो, प्रभूनी तुला पाठवलं तर प्रभू तुझ्या बायकोला पण पाठवल. डोंट गो अलोन, इट्स व्हेरी डेंजरस. आणि एकटा जाऊ नको, हे खूप भयानक आहे. हो, मी एकटा जात नाही, म्हणून माझी बायको माझ्या माग माग चालत असते. मी पुढं पुढं, ती माझ्या माग माग, आणि सगळ्यांना बघत असते कोणाचे डोळे कुठं चालले. सांभाळा तुम्ही. पडल्यानंतर असं नका म्हणू, अरे काश मैं अगर पास्टर विजय का सुना होता. काश मत करो, सुन लो. हाँ, अभी शादी हुआ, अभी आमेन बोल रहा है. तरक्की कर रहे हो, अच्छा है, अच्छा है. पत्नी के साथ चलो. का म्हणतो? पास्टर अतुलला त्यांची पत्नी म्हणते, तुम्ही एकटे नाही जायचं, मी पण येणार. ते आज नाही इथं, कारण त्यांची मुलगी पण आहे ना, म्हणून. नाही तर ताई येत असते. पत्नींबरोबर संसार बनवा. हे काय 400 रुपये जास्त, आपण इकडे जायचं तिकडे जायचं कशाला? प्रेमामध्ये राहा. प्रभू बघणार, आशीर्वाद देणार, स्वर्ग उघडणार. पैशावर आशीर्वाद प्रभू देतो. आमेन आमेन. थोडा जोरात आमेन बोला. आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. जे झोपत आहेत त्यांनी आमेन बोला. अच्छा, त्यांनी सोडलं, तो आला मुंबईला आला. ही केम टू मुंबई. आणि तो परत मुंबईला आला तिथं जॉब सोडून. He told his wife, I have done this. आणि त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं की मी अशी चूक केलेली आहे. Wife forgave him. आणि त्या पत्नीने त्याला क्षमा केली. She accepted him. आणि तिने त्याला स्वीकारलं. And they all began to come to our church. आणि मग ते परत आमच्या मंडळीमध्ये यायला लागले. They were all happy. आणि मग ते परत खुश होते सगळेजण. कोणतं गाणं होतं आपलं? काय झालं, काय झालं, काय झालं, काय झालं. They were very happy. आणि ते एकदम खुश होते. Happy family. आणि सुखी आनंदी परिवार. Suddenly in our church one girl comes. आणि अचानक आमच्या मंडळीमध्ये अनेक मुलगी आली. काय झालं, काय झालं, मुलगी आली, हेच झालं. असं बघू नका जसं काय मी काहीतरी स्वर्गाची इथली गोष्ट सांगत आहे. स्वर्गामध्ये त्रास नाही हो, इथंच हा त्रास आहे. आणि याच्या मागे लपायचं नाही. तुम्ही जेवढे लोक सेवा करत आहे, सेवा करा, पण स्वतःच्या जीवनाला बघून घ्या. खूप इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्या बरोबर आहे? ओके. सो दिस गर्ल कम्स. आणि मग ती मुलगी आली. अगेन दिस मॅन फॉल्स. आणि परत हा पुरुष पडला. परत पडला. आणि एवढा खराब पडला, त्याची बायको, तिने तिला सोडलं, लेकरांनी त्याला सोडलं. मग त्याला आजार आला. जेव्हा त्याला आजार आला, ती मुलगी पण त्याला सोडून गेली. काय झालं, काय झालं? आम्ही खूप घाबरतो या गोष्टी चर्च मध्ये बोलण्यासाठी. तुम्ही शास्त्र जरा उघडा ना. माणसाचे जे त्रास आहे शास्त्रामध्ये लिहिलेला आहे. Man's failure is written in the Bible. आणि मनुष्य कुठं अपयशी झाले ते पवित्र शास्त्रामध्ये Everything is written. सगळ्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत. Why are you so afraid? मग तुम्ही इतकं घाबरता का ह्या गोष्टींना? If there is a truth, आणि जर काय सत्य आहे, who is a person, आणि तो जर व्यक्ती आहे, he will deliver you. तोच तुम्हाला मुक्तता देणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah.
So finally he was in a hospital. आणि मग तो शेवटी दवाखान्यामध्ये होता. He called me. त्याने मला फोन केला. He said, Pastor, please forgive me. तो म्हणाला पास्टर मला क्षमा करा, I have sinned. मी पाप केलेला आहे. मैंने बोला ब्रदर मुझे कुछ हुआ नहीं लेकिन मुझे बहुत तकलीफ हो रहा है. आणि मी त्याला म्हटलं की ब्रदर मला काय झालं नाही पण मला त्रास होत आहे. तुझे दुबई में प्रभु ने मदद किया. तुला दुबईमध्ये प्रभूने मदत केली. दुबई से बाहर आया तू. दुबईमधून बाहेर मुंबईमध्ये आलास. यहाँ आया. इथं आलास. तुझे परिवार वापस मिला. तुला तुझा परिवार परत मिळाला. फिर वापस तुझे तकलीफ हुआ. पुन्हा परत तू त्रासामध्ये गेलास. चर्च मध्ये ना सगळ्यांनी शुद्धतेने आपले भाव आणि बहिणीला बघायचं. शास्त्र लिहून घ्या. पहिला थेसलोनियन 4 आणि 6. पहिले थेसलोनिकरास पत्र 4 अध्याय 6 वचन. First Thessalonians 4:6. पहिले- If you don't look at your brother and sister with purity in the house of God, आणि जर का देवाच्या घरामध्ये तुझा भाऊ किंवा बहिणीकडचं तू शुद्धतेनं पाहिलं नाहीस, I'm telling you, you are going to have trouble. मी तुला एक सांगतो तू अडचणीमध्ये येणार. कारण चर्च कोणाचं नाही, प्रभूच्या रक्ताने त्याने विकत घेतला आहे. आमेन 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 आणि येशू म्हणत आहे, मी माझ्या घराला बांधणार आहे. आमेन आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. So in the church, आणि मंडळीमध्ये when you look at somebody, जेव्हा तुम्ही कुणाकडे तरी पाहता, look with purity. शुद्धतेने बघा. The moment you feel something is not good, आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की काहीतरी चांगलं नाहीये, take help from God. प्रभूकडून मदत घ्या. Take help from God. प्रभूकडून मदत घ्या. Otherwise that church will split. नाहीतर ती मंडळी फुटून जाणार आहे. Amen नाही बोलत आहे. Because it is like खमीर को क्या बोलते हैं? ईस्ट. ये पाप बहुत डेंजर है. आणि हे पाप खूप भयानक आहे. अंदर घुस गया सबको खा लेगा. आणि जर ते एकदा आतमध्ये घुसलं तर सगळं काही खाऊन मैंने टाकतं. काफी चर्च टूटते हुए देखा है. आणि मी बऱ्याचशा मंडळी तुटताना पाहिलं. परिवार देखे. परिवार तुटताना पाहिले. बड़े बड़े बिजनेस हाउस टूटे हुए इस चीज के आणि कारण. ह्या गोष्टीमुळे मोठी मोठी व्यवसाय तुटलेली मी बघितलेले आहेत. फ्रेंडशिप्स टूट गए. मैत्री तुटलेली आहे. सब खत्म हो गया है. सगळं संपून जातं. लेकिन वहीं पर प्रभु यीशु कह रहा है, पण तिथंच प्रभू सांगत आहे, तू अगर सच बनेगा आज जर का तू खरं बनलस, मैं तुझे मदद कर मी सकता. तुला मदत करू शकतो. लास्ट शेवट. ये इकडं ती बॅग घेऊन ये. हा माझ्या घरी आला. अरे मी काय घेणार नाही, घेऊन ये इकडे. हा माझ्या घरी आला जेवणासाठी. अरे जरा बंद करून घेऊन ये ना. याला मी बोलवलं. घरी आहे ना, माझं घर इकडे आहे. हा ठेवा बॅग ठेवा. जेवू आपण. बस जेवू. जेवण झालं आता प्रार्थना करू. हे देवा याला मदत कर, याला चांगले बायको दे येशूच्या नावाने. हसतोय बघा. आम्ही बघत आहे बायको याला याच्यासाठी बघत आहे. कोणाकडे चांगली मुलगी असेल तर मला येऊन भेटा. नाही पप्पांकडनंच मी घेतलाय. हा जो ताईंकडनं मीच घेतलाय. ओके तर हे चालले आता घरी चालले. जा बाबा. हा अरे थांब ना, तुम्ही सांगू नका ना, जाऊ द्या ना त्याला. ओके वेट. आता सडनली रिमेंबर्स. आणि अचानक त्याला आठवणीत आलं. व्हॉट ही रिमेंबर्स? त्याला काय आठवणार सांगा आता. ओह आय फॉरगॉट माय बॅग. अरे रे माझी बॅग मी विसरलो. हा येणार का परत? हो या नाही. ओके बरोबर. परत विचारतो, हा येणार का नाही? ओके कशासाठी येणार? काय येणार? हा काय येणार? त्याची बॅग आहे. कोणाची बॅग आहे? त्याची बॅग. जर का मला याला माझ्या घरी येऊन नाही द्यायचं तर मी काय करायचं, याची बॅग त्याला देऊन टाकायची, म्हणजे हा माझ्या घरी येणार नाही. पश्चाताप काय माहितीये? जे अंधकारचं आमच्या जीवनामध्ये आहे ते जर का आम्ही परत त्याला देऊन टाकलं, तुझे तू घे बाबा, आजपासून इकडं यायचं नाही, यालाच पश्चाताप म्हणतात. आमेन 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 आमेन.
समजलं का नाही? Show me. So if you are involved in pornography, आणि जर का तुम्ही अश्लीलतेमध्ये आहात, हो, म्हणजे तुम्हाला अश्लील चित्र बघायला तुम्हाला खूप सवय आहे, त्याला आपण आपल्या जीवनामधून फेकायला लागल. फेकलं तर तो येणार नाही, फेकलं नाही तर तो येणार. ये इकडे दे. ये बाबा ये वर. हे तू आला कशाला इकडं? बॅग, माझी बॅग. माझी बॅग, तू पण नको येऊ, तू जा ना, तू जा ना, माझी बॅग, जा ना, नको नको जा ना, माझी बॅग, जा ना, नको जा, माझी बॅग. जा ना बाबा. लोक मला विचारतात पश्चाताप का करायचा? अरे तुझ्याकडं अंधकारची वस्तू आहे, तुझ्याकडं आहे म्हणून ते बसलेले तुझ्या डोक्यावर तबला खेळत आहे असं टडंग 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 टिंग टिंग टडंग टिंग 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 टिंग. आणि ते दुष्टात्मा तुम्हाला म्हणतात खाली बस. हा बसला, उठा, चला. दुष्टात्म्यांचं हाच काम आहे. Some of us we are slave. आणि आमच्यातील काही जण आम्ही त्यांचे गुलाम बनलेलो आहोत. They tell us do this. आणि ते दुष्टात्मे आम्हाला सांगतात हे कर. Today evening आणि आज संध्याकाळी I will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. But I can only pray for people मी फक्त त्याच लोकांसाठी प्रार्थना करू who are शकतो very desperate. जे खरोखर तळमळत आहेत त्यासाठी. त्यांना सुटकारा पाहिजे, त्यांना मदत पाहिजे, आणि खरं बोलायचं. जे खरं बोलणार, ज्यांना आतमध्ये कळवळ आहे की मला प्रभूने सुटकारा दिला पाहिजे, सगळे ब्रदर लोक, त्यांना आज प्रभू सुटकारा नक्की देणार. आमेन. जरा जोरात टाळी वाजून प्रभूला धन्यवाद द्या. हात उचला, प्रभूला धन्यवाद द्या. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You're such a good God. तू खूप चांगला देव आहेस There's no one like you. आणि तुझ्यासारखा कोणी नाहीये. In heaven, स्वर्गामध्ये, on earth, पृथ्वीवरती under the earth. आणि पृथ्वीच्या खाली No one like you. तुझ्यासारखा कोणी We नाहीये. give you all the glory. आणि सर्व गौरव आम्ही तुला देत In आहोत. Jesus' name we pray. येशूच्या नावामध्ये आम्ही प्रार्थना करत आहोत. Amen. Amen. जरा जोरात टाळी वाजून प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. हालेलुया.